गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित अष्टशस्त्र पारंगत राजनिधी धरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के आदिशक्ती तुळजाभवानी उभ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी या मातीतल्या माणसांना कसं जगावं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या महाराष्ट्रातल्या माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत झुंजावं कसं लढावं कसं हे सांगणारे श्री छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर परश्री मानवी माते समान झालं हे संस्कार उभ्या महाराष्ट्रात देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब या सर्वांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करते. नमो चंद्रभूमी जिथे जन्मले मी नमो आदिभूमी जिथे मानिले मी नमो कर्मभूमी पढावे त्या जगाती नमो देह माझा नमामि नमामि अशा या पावन पवित्र भूमीला मी रिया फटांगरे सर्वप्रथम अभिवादन करते. कारण ही भूमी एवढी पवित्र आहे तिचे रक्षण मराठ्यांच्या या सुवर्ण क्षणात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी याच मातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी घडवलं. चला तर मग अशा नेत्यांचा एकदा जयघोष तर झालाच पाहिजे हो की नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला छत्रपती संभाजी महाराज के. अरे तुमचा आमचा नातं काय. अशा महाराजांच्या मातीत आपण जन्माला आलो आणि या महाराजांच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या आझादी काळापासून मराठी ही उपमा लागली. चला तर मग मराठा हा शब्द नेमका तरी काय हे जाणून घेऊया. मराठा म्हणजे मोडला तरी न वाकणारा मराठा दिल्या शब्दाला जपणारा मराठा शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा मराठा माती आणि मातृभूमीसाठी झटणारा मराठा परस्त्रीला माता मानणारा मराठा जिजाऊचा संस्कार जपणारा मराठा अरे अन्यायाचा राग मराठा पराक्रमाची थाप मराठा आणि शिवरायांचा वाघ मराठा अशा या मराठ्यांच्या मातीत आपण जन्माला आलो. पण या मराठ्यांच्या मातीत 350 वर्षांपूर्वी परकीय सत्ता थया थया नाचत होते हो. बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. शेतकऱ्यांचा कुणी कैवारी उरला नव्हता. अशा वेळी महाराष्ट्राला हवा होता तो एक नवा झंडार धगधगता पेटदार निखारा. तेव्हा राजमाता जिजाऊ ह्या आई तुळजाभवानीचा वरदान म्हणून लाभल्या. शिवनेरीवर शाली महाशके 1551 सूर्यास्त झाल्यानंतर एका बालकाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारत मातेला झाला आणि पुत्र जिजाऊंना झाला. त्या सुलतानांचा काळ जन्माला आला. आल्या आणि त्यांच्या उन्मक्त तख्तांच्या चिंचाळ्या उडण्यासाठी कृष्ण जन्माला आला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. अरे होत्याचा नव्हता आणि नव्हत्याचा होतं करून काळ्या कुट्ट अंधारातून मार्ग काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तानाजी येसाजी बाजी यांसारख्या तडफदार मावळ्यांच्या साह्याने स्वराज्य स्थापन करण्यास सुरुवात केली. अरे 16वा वर्ष धोक्याचा असं म्हणण्यापेक्षा 16वा वर्ष किती मोक्याचा आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी पटवून दिलं. अरे जगणारे ते मावळे आणि जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे
विसरून पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेची सेवा करणारा फक्त आणि फक्त माझा राजा शिवबाच होता. फक्त आणि फक्त माझा राजा शिवबाच होता. मित्रांनो, आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला. पण तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थ काय होता? छ म्हणजे छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीचे तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हित चिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजेच माझा छत्रपती शिवाजी महाराज. अरे हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अरे हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता, इरादा त्याचा नेक होता. अशा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. अरे कुणी जर चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवण्यात काही हरकत नाही. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर तो नडलाच ना तर त्याला मराठ्याची जात दाखवण्याची काही हरकत नाही. आणि तो जर नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा, मराठ्याची जात दाखवा. भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा, भगवा आमचा झेंडा आणि भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा आणि भगवे आमचे रक्त सळसळत राहू दे त्या शिवराया आमच्या मर्द मराठ्यांचे रक्त, आमच्या मर्द मराठ्यांचे रक्त. ऐकून घ्या बरं का, ऐकून घ्या. मी फक्त आणि फक्त शिवरायांची भक्त, मी फक्त आणि फक्त शिवरायांची भक्त. जाता जाता एकच सांगेल, छत्रपती शिवाजी महाराज फक्त वाचायचा विषय नसून तो एक जगायचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हो, आज आपण आपल्या आयुष्यात संघर्षाला न घाबरता स्वाभिमानाने जगणं आणि जिद्दीनं पुढे गेलं पाहिजे. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खरे जयंतीचा खरा संदेश आहे. आणि नभी झळके भगवा हाती धरली ढाल, नभी झळके भगवा आणि हात धरली ढाल. शिवरायांच्या विचाराने बदलूया आपण उद्याचा काळ, बदलूया आपण उद्याचा काळ. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते. शेवट जाता जाता माझ्या